नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या नर्साट या चॅनलमध्ये। आपण आज आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्नसंच पाहणार आहोत। या प्रश्नसंचाचे पार्ट 1 व पार्ट 2 असे दोन पार्ट आहेत। आधी बघूया पार्ट 1। पार्ट 1 मध्ये एकूण 50 प्रश्न आहेत। प्रीवियस क्वेश्चन पेपर सेट आणि त्यातून अगदी महत्त्वाचे प्रश्न आपल्याला कायम लक्षात राहावे हाच उद्देश लक्षात ठेवून मी हा व्हिडिओ बनविलेला आहे मित्रांनो। चला तर बघूया पार्ट 1। प्रश्न पहिला, टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए बोथड, बी गुळगुळीत, सी ठिसूळ की डी चिवट? प्रश्न पहिल्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ठिसूळ। प्रश्न दुसरा, वाक्याचा प्रकार ओळखा। पाऊस आला आणि मोर थुई नाचू लागला। ए संयुक्त, बी मिश्र, सी केवल की डी विधानार्थी? प्रश्न दुसऱ्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी विधानार्थी। प्रश्न तिसरा, विधानार्थी हे स्पेलिंग मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे। प्रश्न तिसरा असा आहे, रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळविले या वाक्यातील विशेषणांचा प्रकार कोणता? ए गणनावाचक, बी परिणामवाचक, सी क्रमवाचक की डी पृथक्त्ववाचक? प्रश्न तिसऱ्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी क्रमवाचक। प्रश्न चौथा, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? ए 1998, बी 2000, सी 2002 की डी 2004? तर आपल्या राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास 2004 पासून सुरुवात झाली। प्रश्न चौथ्याचा ऑप्शन डी इज राईट आन्सर। प्रश्न पाचवा, पाण्याची घनता रिकामी जागा या तापमानाला उच्चतम असते। ए 4 डिग्री सेल्सिअस, बी 25 डिग्री सेल्सिअस, सी 0 डिग्री सेल्सिअस, डी 73 डिग्री सेल्सिअस? तर प्रश्न पाचव्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए 4 डिग्री सेल्सिअस। प्रश्न सहावा, खालील दिलेल्या अक्षर मालिकेमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा। ए ई डी एच रिकामी जागा, के जे। तर एच आणि के च्या मध्ये कोणते अक्षर येईल ते ओळखायचं आहे आपल्याला। प्रश्न सहाव्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए जी। प्रश्न सातवा, एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती मीटर अंतर? ए 1 किलोमीटर, बी 1.25 किलोमीटर, सी 1.5 किलोमीटर की डी 1.85 किलोमीटर? प्रश्न सातव्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी 1.85 किलोमीटर। प्रश्न आठवा, चूज दी वर्ड स्पेल करेक्टली। आपल्या या 4 ऑप्शनपैकी करेक्ट असं स्पेलिंग शोधायचं आहे। तर त्याचा सेंटेन्स आहे मस्कुलाइन, तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी मस्कुलाइन। प्रश्न नववा, पिक ऑड वन आउट। ए आन्सर, बी क्वेश्चन, सी पॅसेज की डी पनिश? प्रश्न नवव्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी पनिश। प्रश्न दहावा, चूज ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स। धिस इज बॉईज हॉस्टेल हा एक सेंटेन्स आहे, पण ते ग्रामॅटिकली कोणतं बरोबर आहे ते शोधायचं आहे आपल्याला। 10व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी। प्रश्न 11वा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? ए औरंगाबाद, बी नागपूर, सी पणजी की डी नवी मुंबई? प्रश्न 11व्याचं अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नवी मुंबई। प्रश्न 12वा, अनुनासिकाचे दुसरे नाव काय? ए अंतस्थ, बी उष्मे, सी कठोर वर्ण की डी परसवर्ण? तर प्रश्न 12व्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी। प्रश्न 13वा, अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा। ए अंतकरण, तर त्याची फोड करून दिलेला आहे। प्रश्न 13व्याचं अगदी अचूक उत्तर आहे ऑप्शन डी। प्रश्न 14वा, विजांचा। ए गडगडाट, बी कडकडाट, सी खणखणाट की डी छणछणाट? तर विजांचा हा कडकडाट होतो। प्रश्न 14व्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी। प्रश्न 15वा, पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता?
पित्ताशयात जे पित्त साठवलं जातं त्यातला मूळ स्रोत कोणता आहे ते ओळखायचे आपल्याला. ए यकृत, बी पित्ताशय, सी स्वादुपिंड की डी लहान आतडे. प्रश्न 15 अचूक उत्तर आहे ऑप्शन ए यकृत. प्रश्न 16 संबंध ओळखा. गुरुजी अध्यापन विद्यार्थी काय. ए शाळा, बी अध्ययन, सी अध्यापन की डी खेळ. प्रश्न 16 अचूक उत्तर आहे ऑप्शन बी अध्ययन. गुरुजी जर अध्यापक पण आहे तर विद्यार्थी अध्ययन आहेत. प्रश्न क्रमांक 17 एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द 237063 असा लिहिला, एंड हा शब्द 385 असा लिहिला तर रेड हा शब्द कसा लिहावा. ए 237, बी 3578, सी 783 की डी 235. प्रश्न 17 अचूक उत्तर आहे ऑप्शन डी 235. प्रश्न क्रमांक 18 मऊ मेनाहूनही आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. या ओळीतील मऊ मेदाहुनी याचा ध्वन्यंतर याचा अर्थ काय. ए क्षणात वितळणारे, बी अतिशय पातळ, सी प्रेमळ किंवा दयाळू की डी मेणाहूनही मऊ असलेले. प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी प्रेमळ किंवा दयाळू. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा आहेत. ए सह्याद्री, बी सातपुडा, सी बालाघाट की डी गाविलगड. प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी बालाघाट. प्रश्न क्रमांक 20 नकाराधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे मतदारांना सर्व उमेदवार नकारण्याचा संपूर्ण हक्क. दुसरं स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवाराला मतदान टाळण्याचा हक्क. यापैकी 4 ऑप्शन्स आहेत तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन ए पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 fill in the blanks with the correct alternatives. She went to the movie with 2 children. A his, B him, C her की D she. प्रश्न क्रमांक 21 चं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी हर. She went to the movie with her 2 children. प्रश्न क्रमांक 22 एका टेबलावर 7 पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. इंग्रजी, हिंदी व इंग्रजी या पुस्तकांमध्ये मराठी पुस्तक आहे तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये गणित व हिंदी ही 2 पुस्तके आहेत. इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्या मध्ये भूमिती हे पुस्तक आहे तर मध्यभागी कोणते पुस्तक आहे. ए हिंदी, बी मराठी, सी इंग्रजी की डी गणित. प्रश्न क्रमांक 22 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मराठी. प्रश्न क्रमांक 23 एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक 2 झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे तर पहिल्या व शेवटच्या झाडांमध्ये किती अंतर आहे. ए 50 मीटर, बी 42 मीटर, सी 48 मीटर की डी 52 मीटर. प्रश्न क्रमांक 23 चं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 48 मीटर. प्रश्न क्रमांक 24 खालील प्रश्नांतील विसंगत शब्द ओळखा. विसंगत शब्द ओळखायचे आपल्याला. ए कस, बी स्पर्शिका, सी कर्ण की डी त्रिज्या. प्रश्न क्रमांक 24 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए कस. प्रश्न क्रमांक 25 आय अश्युअर यू डॅश युअर सेफ्टी. ए ऑफ, बी ऑफ, सी फ्रॉम की डी विथ. प्रश्न क्रमांक 25 चं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 26 डू यू वॉन्ट टू स्पीक डॅश मी. ए विथ, बी टू, सी अबोव की डी ओव्हर. प्रश्न क्रमांक 26 चं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए डू यू वॉन्ट टू स्पीक विथ मी. प्रश्न क्रमांक 27 पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात. ए सामान्य नाम, बी नाम, सी सर्वनाम की डी भाववाचक नाम. तर पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात ऑप्शन ए सामान्य नाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर ग्राहकास
त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील? ए 200, बी 220, सी 240 की डी 260? प्रश्न क्रमांक 28चं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 240 रुपये त्याला मोजावे लागतील. प्रश्न क्रमांक 29, 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी लाल बहादूर शास्त्री, सी इंदिरा गांधी, डी यांपैकी नाही? प्रश्न क्रमांक 29 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 30, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? ए जयपूर, बी आणि सी मध्ये थोडा हे झालंय म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर बी मध्ये चंदीगड आणि सी मध्ये मुंबई असं आपण समजूया, आणि डी दिल्ली. तर प्रसिद्ध रॉक गार्डन आपल्या भारत देशात चंदीगड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 31, मलेरियाग्रस्त व्यक्तींकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करतात रिकामी जागाची महत्त्वाची भूमिका असते. ए चावणारी माशी, बी ढेकूण, सी क्लुलेक्स डास, डी ॲनाफेलिस डास? प्रश्न क्रमांक 31चं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए चावणारी माशी. प्रश्न क्रमांक 32, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए लसीकरण, बी जलसंवर्धन, सी कृत्रिम पाऊस की डी जलसिंचन? तर मिशन इंद्रधनुष्य हा ऑप्शन ए लसीकरणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 33, विधानसभेत समान मते पडल्यास विधायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी अध्यक्ष की डी उपमुख्यमंत्री? प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 34, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. सुरेशने केळे खाल्ले. ए कर्तरी, बी कर्मणी, सी भावे की डी कर्मकर्तरी? सुरेशने केळी खाल्ले या वाक्याचा प्रयोग आहे ऑप्शन बी कर्मणी. प्रश्न क्रमांक 35, वाक्यात उपयोग होताना काही वाक्यांच्या लिंगवचन रूपात बदल होतो त्या बदलास रिकामी जागा म्हणतात. ए प्रत्यय, बी प्रकृती, सी परिवर्तन की डी विकार? प्रश्न क्रमांक 35 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी विकार. प्रश्न क्रमांक 36, रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा. ए मी लेखन करीत असतो, बी मी व्यायाम केला आहे, सी मी पुस्तक वाचित असे, डी यांपैकी नाही? तर रीती वर्तमान काळ असलेले वाक्य आहे ऑप्शन ए मी लेखन करीत असतो. प्रश्न क्रमांक 37, चूज दी अल्टरनेटिव्ह विथ राईट करेक्ट स्पेलिंग. तर यामध्ये कमिटी आहे, तर त्या कमिटीचा अगदी अचूक स्पेलिंग आहे ऑप्शन बी COMMITTEE. प्रश्न क्रमांक 38, अँटोनिम्स ऑफ ब्लंट. ए इझी, बी लेझी, सी शार्प की डी स्पीडी? तर प्रश्न क्रमांक 38 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी शार्प. प्रश्न क्रमांक 39, अनफॉर्च्युनेटली ही अ लॉट्स ऑफ मनी टू दी बँक. प्रश्न क्रमांक 39 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी ओन. प्रश्न क्रमांक 40, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ए गटविकास अधिकारी, बी सभापती, सी मुख्य कार्यकारी अधिकारी की डी उपसभापती? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे ऑप्शन ए गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्र शासनाने विद्यालयीन व शालेय परिसरातून अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे. ऑप्शन ए 100 मीटर, ऑप्शन बी 200 मीटर, ऑप्शन सी 500 मीटर, ऑप्शन डी 1000 मीटर? प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए 100 मीटर.
प्रश्न क्रमांक 42. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटे नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? ए. विदर्भ, बी. राजस्थान, सी. झारखंड की डी. उत्तराखंड? प्रश्न क्रमांक 42. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. झारखंड. प्रश्न क्रमांक 43. पाणी या शब्दाचा अर्थ काय? ए. पेय पदार्थ, बी. हात, सी. पाणिनी की डी. जल? तर पाणी या शब्दाचा अर्थ असा होतो ऑप्शन बी. हात. प्रश्न क्रमांक 44. योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता? ए. कर, बी. द्विज, सी. पातर, डी. सुधा? प्रश्न क्रमांक 44. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 45. ही टर्न डाउन बाय माय प्रपोजल. द मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन. ए. क्रिटिसाइज, बी. ॲक्सेप्टेड, सी. रिजेक्टेड, डी. अमेंडेड? प्रश्न क्रमांक 45. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. रिजेक्टेड. प्रश्न क्रमांक 46. सूरपारव्यांचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही. या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. ए. नकारार्थी भूतकाळ, बी. नकारार्थी भविष्यकाळ, सी. नकारार्थी वर्तमान काळ की डी. यांपैकी नाही? प्रश्न क्रमांक 46. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए. नकारार्थी भूतकाळ. प्रश्न क्रमांक 47. गिव्ह अँटोनिम्स ऑफ मेटिक्युलस. ए. थँकफुल, बी. लॅविश, सी. इमॅजिनरी की डी. केअरलेस? प्रश्न क्रमांक 47. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी. केअरलेस. प्रश्न क्रमांक 48. नातेसंबंध ओळखा. पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको मी माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती मुलगी आहे. तर पूर्वा अर्णवची कोण? ए. बहीण, बी. मावस बहीण, सी. आते बहीण की डी. मामे बहीण? प्रश्न क्रमांक 48. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. बहीण. प्रश्न क्रमांक 50. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते. तर गाडीचा सरासरी वेग किती? ए. 70 किलोमीटर पर तास, बी. 72 किलोमीटर पर तास, सी. 75 किलोमीटर पर तास की डी. 80 किलोमीटर पर तास? तर 50व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी. 72 किलोमीटर पर तास. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. थँक्स फॉर वॉच माय व्हिडिओ.